नमस्कार, मी पूर्वी भावे घे भरारीच्या आजच्या विशेष भागामध्ये आपलं स्वागत। आज आहे अक्षय तृतीया आणि तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा। पण अक्षय तृतीयेचा हा सण म्हणजे प्रत्येक स्त्रीसाठी सोनं खरेदीचा हक्काचा असा सण। मला खात्री आहे की तुमच्या मनामध्ये सुद्धा तुम्ही पर्याय पडताळून बघत असालच सोनं खरेदीचे। म्हणूनच आज आपण हा गोल्ड स्पेशल एपिसोड साजरा करणार आहोत। म्हणून मी सुद्धा एखाद्या सुवर्ण दरबारातच आल्यासारखं मला वाटते। चला तर मग सुरुवात करूया या सोनेरी अशा एपिसोडला। माझं ना नेहमी कन्फ्युजन होतं की नक्की कुठल्या पद्धतीच्या ड्रेसवरती कुठल्या पद्धतीचं कानातलं घालावं। म्हणजे आता बघा, इथे आपल्याकडे ट्रेडिशनल कानातलं पण आहे आणि त्याचबरोबर हे एक थोडंसं वेगळ्या पद्धतीचं कंटेम्पररी कानातलं पण आहे। तर नक्की कुठल्या ड्रेसवरती काय चांगलं दिसेल याबद्दल माझं भयंकर कन्फ्युजन होतं। आणि त्यातून जर एखादं चांगलं सोन्याचं कानातलं आपण चुकीच्या ड्रेसवर घातलं तर त्या ड्रेसचाही अपमान होतो आणि सोन्याचाही। खरं आहे ना? म्हणूनच आपण नक्की कुठल्या पद्धतीची ज्वेलरी कुठल्या पद्धतीच्या कपड्यांवरती घालायची हे सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे। आणि आज गौतमी आपल्याला त्याबद्दलच माहिती देणार आहे। सोनं म्हटलं की सोन्याचे दागिने आठवतात आणि प्रत्येक महिलेला दागिने घालायला खूप आवडतात। आपण सोन्याचे दागिने जेव्हा घालतो तेव्हा ते घालण्याची एक पद्धत असते, म्हणजे कुठल्या आउटफिटवर कुठले दागिने घालावे आणि ह्या दागिन्यांची योग्य काळजी पण घ्यायला हवी। आपण फॉर्मल वातावरणात जर जात असू, म्हणजे आपल्या कपड्यांमध्ये खूप जास्त फॉर्मल कपडे असतील, ट्राउझर्स, शर्ट्स, स्कर्ट्स, तर हे सगळे कपडे घालूनही आपण सोन्याचे दागिने वापरू शकतो। आता इन धिस केस सोन्याचे दागिने खूप डेलिकेट आणि खूप जास्त कमी प्रमाणात वापरायला हवे। म्हणजे असं की हे जे दागिने आहेत ते खूप जास्त उठून नको दिसायला किंवा ते खूप अंगावर येणारे नको। आता ह्याच्या ऑपोजिटमध्ये तुमचा ड्रेस किंवा तुमचा आउटफिट खूप जास्त ट्रेडिशनल असेल तर ते दागिने सुद्धा तेवढे ट्रेडिशनल हवे। एक खूप छान ट्रेंड मधल्या पिरियडमध्ये आला होता की इंडो वेस्टर्न लुकला त्यांनी विथ ज्वेलरी मॅच केलेलं होतं, ज्याच्यामध्ये तुमचे कपडे जरी इंडियन असले तरी तुम्ही दागिने जे आहेत ते वेस्टर्न घालू शकता। आता मार्केटमध्ये ट्रेडिशनल ज्वेलरी सकट एक गोल्ड बेसमध्येच वेस्टर्न ज्वेलरी सुद्धा अवेलेबल असते। म्हणजे असे डिझाईन्स ज्याला इटालियन डिझाईन म्हणू शकतो किंवा वेस्टर्न डिझाईन युरोपच्या साईडवरनं आलेत, तर त्यांची डिझाईनच अशी असते ज्याच्यामधनं हे रिफ्लेक्ट होतं की ती एक वेस्टर्न ज्वेलरी आहे। अगेन वेस्टर्न ज्वेलरी तुम्ही कुठल्या आउटफिटवर घालताय हे खूप जास्त मॅटर करतं। वेस्टर्न ज्वेलरी जरी असेल तरी ती तुमच्या फॉर्मल कपड्यांसोबत अजिबात सूट करत नाही। पण फॉर्मल कपडे जेव्हा खूप ड्रामॅटिक असतात, म्हणजे तुमच्याकडे एखादा फुल लेंथ गाऊन असेल किंवा एखादा ड्रेस असेल जो कॉकटेल ड्रेस आहे, तर त्या पर्टिक्युलर आउटफिटसोबत वेस्टर्न ज्वेलरी खूप छान पद्धतीने मॅच होते। एकतर आपण दोन लुक्स डिव्हाइड करायला पाहिजे। एक लुक असतो वेस्टर्न, ज्याला आपण ग्लॅमरस म्हणू शकतो, आणि एक लुक असतो ट्रेडिशनल। सो ट्रेडिशनल लुकमध्ये ट्रेडिशनल गोल्ड ज्वेलरी आणि ग्लॅमरस लुकमध्ये ग्लॅमरस गोल्ड ज्वेलरी, अशा दोन प्रकारच्या ज्वेलरीत सुद्धा तुम्ही तुमच्या वॉर्डरोबमध्ये इनकॉर्पोरेट करून एक परफेक्ट आउटफिट तयार करू शकता। सोनं जेव्हा आपण घरात आणतो तेव्हा आपण त्याची ॲक्च्युली लक्ष्मीसारखी पूजा करतो, तर त्याच अंदाजाने लक्ष्मीसारखं त्याला सेफ पण करायला पाहिजे, स्टोअर पण करायला पाहिजे। कुठल्याही दागिन्यांना डॅमेज नको व्हायला, आणि हे दागिने जेव्हा तुम्ही घालता ते तुमच्या आउटफिटला आणि तुमच्या पर्सनॅलिटीला सूट पण करायला हवे। सो ह्या वर्षी सोन्याचे दागिने छान सेफ करा, त्यांची प्रचंड काळजी घ्या आणि तुमच्या आउटफिटवर परफेक्ट ज्वेलरी वापरा।